नमस्ते, मी स्नेहल सरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. ज्योतिरादित्य MSc इंडिया यांनी सिक्कीमच्या 51व्या राज्यस्थापना दिन सोहळ्यात सहभाग घेतला. या कार्यक्रमात CP राधाकृष्णन तसेच प्रेमसिंग तामंगोले यांनी प्रमुख उपस्थिती होती. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. केंद्र सरकारच्या विकसित ईशान्य भारत या संकल्पनेला पुढे नेताना सिक्कीमने शाश्वत विकासाचे आदर्श मॉडेल निर्माण केले असल्याचे केंद्रीय मंत्री स्किंदिया यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सिक्कीमने सेंद्रिय शेती, पर्यटन, पर्यावरण संवर्धन आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमादरम्यान उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या हस्ते उत्तर पूर्व विकास मंत्रालय समर्थित 21 विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. सुमारे 223 कोटींच्या या प्रकल्पांमुळे सिक्कीममधील पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास आणि जनकल्याणाच्या योजनांना गती मिळणार आहे. याबरोबर मिशन सिक्कीम ऑर्गॅनिक्स या महत्त्वाकांक्षी उपक्रमालाही चालना देण्यात आली. एकूण रुपये 360 कोटींच्या या प्रकल्पांमध्ये एमडोनियर कडून 85 कोटींचे योगदान देण्यात आले असून राज्यातील 66,000हून अधिक शेतकरी कुटुंबांना याचा थेट लाभ मिळणार आहे. सिक्कीमला संपूर्ण सेंद्रिय राज्य म्हणून अधिक सक्षम बनवणे, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे आणि पर्यावरणपूरक विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.